कोंबडीमध्ये डायरिया का होतो त्याची कारणं काय कसं काय चला बघूया. नमस्कार मंडळी, मी विक्रम कदम. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो. तर कोंबडीमध्ये डायरिया मेनली 2 सीझनमध्ये तुम्हाला भेटतं. एक तर उन्हाळ्यात या तर पावसाळ्यात. आणि हे डायरियाची प्रॉब्लेम कोंबडीत कोणत्याही वयात पण होऊ शकते. चाहे तुमचं एखादं बारकं पिल्लू असो 1 महिन्याचं 1 दिवस या फिर अंड्यावर बसणारी कोंबडी त्याला पण डायरिया प्रॉब्लेम होऊ शकते. मेनली डायरिया प्रॉब्लेम तुम्ही अगर कोंबड्यांनी खराब फीड देता या तुमच्या शेडमध्ये टेम्परेचर सहन नसेल त्यापायी कोंबडी काय होती, सुस्त होती, पाचनक्रिया खराब होती, त्यापायी तिला डायरिया होऊ शकतं. तुम्ही खराब पाणी देताय, तिला खराब फीड देताय. आता ह्याच्यात डायरिया पण वेगवेगळे टाईपचे आहे ते. तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं ते मी उपाय सांगणार आहे. व्हिडिओमध्ये लास्ट तक बनत राहा. तर कोंबडीचा लिव्हर जरी कमजोर असला तरी डायरिया प्रॉब्लेम तुम्हाला बघायला भेटू शकते. आणि डायरियाचे वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यात अजून एक प्रकार असतो, पोटात जर किडे झालेले असेल कोंबडीच्या तर ती एक डायरिया मेन प्रॉब्लेम असतं. ती कोंबडी आपल्याला सांगते आजारी आहे नाही. ती जेव्हा बीट करते त्याच्या संग किडे येतात कोंबडीच्या म्हणजे जी बीटमध्ये. तर जर कोंबडीचा लिव्हर कमजोर असेल तर त्याला कसं ओळखायचं, जर जी कोंबडी तुमची खाद्य खाते ती बीट थ्रू बाहेर निघत असेल तर कोंबडीचा लिव्हर कमजोर आहे समजायचं. त्याच्यासाठी तुम्हाला काय नाही करायचं, लिव्हर टॉनिक म्हणून एक येतं, ती वेटनरी शॉपमधून आणून कोंबड्यांनी पाण्यातनं द्यायचं. आणि बायचान्स जर तुमच्या कोंबडीच्या पोटात किडे झाली असेल तर ह्या टाईपमध्ये ती बीट करणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय नाही करायचं, तिथं वेटनरी शॉपमध्ये तिथं जाऊन किडं मारायची, पोटात किडं मारायची, कोंबड्याची औषध आणायची. आणि संग जर तुमच्या कोंबडीला बॅक्टेरियल इन्फेक्शन पोटामुळे होत असेल तर तिथं जाऊन तुम्हाला एक सिप्रोजन टी नावाचं एक औषध येतं. ते लय कारगर उपायासाठी आहे. ही औषध तुम्ही जवळच्या वेटरनरी शॉप या तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता. हे लय करून शेतकरी या मोठे मोठे पोल्ट्री फार्मवाले वापरतात आणि ह्यानं इफेक्टिव्ह 100% दिसतो. आणि ह्या औषधला वापरायचं कसं आहे, त्याच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. ह्या औषधला तुम्हाला काय नाही करायचं, संध्याकाळचं पाण्यात टाकायचं, किती पाण्यात किती टाकायचं हे लिहून घ्या तुम्ही पेन कागदावर. जर तुमच्या कोंबडीमध्ये डायरियाची सुरुवात असेल तर 1 ग्राम 1 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि तुम्हाला 3 ते 5 दिवस द्यायचं. जर तुमच्या कोंबडीत जास्त डायरिया असेल तर तुम्हाला 2 ग्राम पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे संध्याकाळ. ही औषध तुम्ही देऊ शकता. संघ अजून काय काय औषध आहे ते व्हिडिओमध्ये लास्ट तक बघत राहा. आधी अधुरी माहिती ती तुम्हाला घेऊन बुडू शकते. मग ही तर संध्याकाळ झालं. आता तुम्ही सकाळी काय देणार, सकाळी ते मी पुढे सांगणार आहे. पेन कॉपी घेऊन ठेवा आणि लिहायचं आहे. ह्याचं ही थंडीच्या गरमीच्या दिवशी तुम्ही कधी पण देऊ शकता. आणि लिटरचे अलग म्हणजे डायरियाचे अलग अलग प्रॉब्लेम असतात. तर चला सकाळचं बघूया. सकाळी तुम्हाला काय नाही करायचं, इलेक्ट्रॉल पावडर पाण्यात मिसळून द्यायचं आहे. गरमी असो सर्दी असो काय असो सकाळी इलेक्ट्रॉल द्यायचं, संध्याकाळी ही औषध द्यायचं आहे. ही वेटनरीमध्ये आरामशीर गावतं. आता डायरिया वेगवेगळ्या टाईपचे असतात. जसं की काय काय कोंबडी तुम्हाला वेगवेगळं बीट करताना दिसतात, जसं की हिरवी बीट. आता मेनली कोंबड्यांनी ओळखायचं कसं डायरिया झाला आहे का नाही झाला नाही. तर काय काय शेतकऱ्यांनी नवीन असल्यामुळे आयडिया नसते. आपण सांगू कसं ओळखायचं. सगळ्यात आधी तुमची कोंबडी जर पाताळ हगत असेल, हिरव्या कलरचं, पांढऱ्या कलरचं या पिवळ्या कलरचं, तर त्याला डायरिया झाला आहे. आणि इन केस जर ही तुम्ही कोर्स कंप्लीट केला आणि जरी तुम्हाला फीड ड्रॉपिंगची प्रॉब्लेम ही होत असेल तर संग तुम्हाला काय करायचं, ही कोर्स झाल्या तुम्हाला वेटनरी शॉपमधनं जाऊन लिव्हर टॉनिक आणून द्यायचं आहे. 4 ते 5 दिवस सकाळ संध्याकाळ देऊ शकता. लिव्हर टॉनिक देऊन जर तुमच्या कोंबड्यांनी फरक पडला तर ठीक आहे. आणि इन केस जर फरक पडेल ना तर मेनली तुमच्या फार्ममध्ये प्रॉब्लेम आहे. फार्ममध्ये कसं जसे लिटरची प्रॉब्लेम आहे तर लिटरवर तुम्हाला काय नाही करायचं, डिसइन्फेक्शन स्प्रे एक आणायचं आहे आणि हे तुम्हाला लिटरवर फवारायचं आहे ताकी सगळा बॅक्टेरिया मरावा या फिर तूस बदलून बघायचं आहे. ह्या व्हिडिओसाठी एवढंच. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि नक्की कळवा तुमच्या कोंबड्यांनी फरक पडला आहे का नाही पडला, का की तुमचा एक कॉमेंट माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.